बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आहे त्या भीमाबाई होळकर यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन। मित्रांनो, जली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे धनगर समाज कहते हैं। जली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे धनगर समाज कहते हैं। मित्रांनो, आज या ठिकाणी जालन्यामध्येही फिरगी पेटलेली आरक्षणाची आणि आगामी काळामध्ये आपल्याला या ठिकाणी आरक्षणाचा जो लढा आहे अतिशय तीव्र करायचा। मित्रांनो, तुम्ही आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं दीपक भाऊच्या समर्थनार्थ। आज आपण बघितलं असन इतर समाज कसा ताकदीनं त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे। मित्रांनो, समर्थनासाठी आरक्षणाची लढाई आता आरपारची लढाई आहे। पुन्हा त्या ठिकाणी लढाई उभारणं आणि पुन्हा ती मोडीत काढणं योग्य नाही, परंतु ही जी लढाई आहे ही आरक्षणाची शेवटची लढाई असेल एवढं मी बोलतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आहे त्या भीमाबाई होळकर यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन। मित्रांनो, जली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे धनगर समाज कहते हैं। जली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे धनगर समाज कहते हैं। मित्रांनो, आज या ठिकाणी जालन्यामध्येही फिरगी पेटलेली आरक्षणाची आणि आगामी काळामध्ये आपल्याला या ठिकाणी आरक्षणाचा जो लढा आहे अतिशय तीव्र करायचा। मित्रांनो, तुम्ही आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं दीपक भाऊच्या समर्थनार्थ। आज आपण बघितलं असन इतर समाज कसा ताकदीनं त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे। मित्रांनो, समर्थनासाठी आरक्षणाची लढाई आता आरपारची लढाई आहे। पुन्हा त्या ठिकाणी लढाई उभारणं आणि पुन्हा ती मोडीत काढणं योग्य नाही, परंतु ही जी लढाई आहे ही आरक्षणाची शेवटची लढाई असेल एवढं मी बोलतो।